नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉग मध्ये. आजचा ब्लॉग काय दत्त जयंतीमुळे गावाला चाललोय भावानो. दत्त जयंती 4 तारखेला, आज तारीख आहे 1. रात चाललोय गावाला. आता मध्यंतरी काय गोष्टी घडणार आहेत आपल्या बरोबर, त्या सगळ्या मी शेअर करणार तुमच्या बरोबर. कसं काय विषय, सगळा विषय शेअर करणार आहे. तर भावांनो, व्हिडिओ पूर्ण बघा, व्हिडिओ अजिबात स्क्रॉल करू नका. तर मित्रांनो, फायनली आम्ही निघालो मस्तपैकी रांगा करीत. मस्तपैकी ऊन बिन पडलं होतं, कडाकमध्ये ट्रॉफिक मारण्याचं होतं, रस्ते पण खराब, पण ठीक आहे म्हणलं चला काय हरकत नाही. मित्रांनो, हा ब्लॉग मला आधीच अपलोड करायचा होता, पण काही कारणास्तव राहून गेला मित्रांनो. पण मग काय म्हणलं मरू द्या, बघू परत काय विषय नाही. मग निघालो तिथून मस्तपैकी. बघा हे गाड्या बिड्या, देवळ बिळ, माती बिती, मोकार तिच्या यायला मोकार परेशान. आम्ही कधी पण निघलो ना, आता रात्रीचं निघतो, पाठं निघतो, पण ह्यावेळेस जरा दुपारचं निघावं लागलं, जरा इमर्जन्सी होती. म्हणलं जायचं आपल्याला, कारण बाळूमामाच्या मेंढ्या आल्या होत्या ना खरड्या गावामध्ये, तिथं त्यांची आजची सांगता होती, शेवट होता, त्याच्यामुळे तिथं जायचं होतं. अन्नसेवा होती आणि राजू महाराजांचं कीर्तन सेवा होती. तर मग आम्ही येताना मस्तपैकी मध्ये CNG भरला, आणि CNG भरलं म्हणलं आता सुप्यात थांबायचं आपल्याला हार घ्यायला. कुठे घेऊ रस्त्याने बघतो तर हार काय एवढे दिसणार राहो, कारण सीझन असल्यामुळे फुलाचे रेट वाढल्यामुळे हार एवढे काय अवेलेबल नव्हते. मग एकाकडे गेलो तर म्हणलं भाऊ हार पाहिजे सगळ्यात मोठे ऐका. ते म्हणले हाय ना दादा, घ्या ना. म्हणलं ओके द्या, चला म्हणलं 5-6 हार देऊन टाका. कारण सीताराम बाबाला वरती मंदिर एक, त्या ह्यांचं श्रीकृष्ण भगवान, त्यांना विष्णू भगवानांचं त्यांना घालायचा होता, एक मारुती रायाला घालायचा होता, दत्त महाराजांना, सीताराम बाबांना घालायचा होता, बाळूमामाला घालायचा होता. मग अशा पद्धतीने हार घेतले 5-6 मोठे मस्तपैकी गाडीत टाकले, मागा रांगा करत आम्ही निघालो. आणि मित्रांनो, मधले काही पार्ट घ्यायचे होते पण ते राहून गेले ना, आम्ही डायरेक्ट उशीर होतोय म्हणून आम्ही सणात निघालो होतो, कारण त्यांची आम्हाला कीर्तन सेवा पाहिजे होती महाराजांची. गेल्यानंतर मस्तपैकी कीर्तन सेवा चालू होती, फटाके पण घेऊन गेलो, फटाके बिटाके लावणार होतो. पण मित्रांनो, ह्या ब्लॉगमध्ये फटाके मी दाखवणार नाही, कारण बॅन आहे, युट्यूबला टाकू शकत नाही आपण फटाके बिटाके काय जाळदूर निघलेला. त्याच्यामुळे भावानं फटाके बिटाके वाजवलेच, त्याचबरोबर धिंगामस्ती पण केली, कीर्तनाची सेवा पण घेतली. राजू महाराजांनी इतकं सुंदर प्रवचन दिलं, काय सांगू तुम्हाला. आणि त्याच्यातून भरपूर काही शिकायला भेटलं भावांनो, आणि जे घ्यायचं ते घेतलं भावांनो मी. खतरनाक अनुभूती. मग आम्हाला आरतीचा पण लाभ भेटला. महाराजांनी आरती केली, मी पण आरती केली. काय राव, असं वाटायचं साक्षात मामासमोर बसलेत का काय ती ऊर्जा आणि काय ती एनर्जी भावांनो. तुम्हाला वाटत असेल की बाबा हे माणूस फक्त विकतोय, बिझनेस करतो, हे करतो, पण भावांनो, बिझनेस बरोबर परमार्थ सुद्धा पाहिजे जीवनामध्ये, तर हे जीवन सफल झालं म्हणायचं. आणि साधू संतांच्या, देवादिकांच्या सानिध्यात राहून त्यांची सेवा करायचा आनंद एक वेगळाच आहे भावांनो. मग मस्तपैकी ती सेवा केली. उशीर झालता, मठावर आलो, कारण तिथं 8 दिवसाचा सप्ताह बसला होता दत्त मंदिरावर. तिथं सेवा केली, दर्शन घेतलं, आणि तिथून लगेच घरी आलो, कारण लय झोप लागली होती, वैताग आलता. मस्तपैकी झोपलो, सकाळी उठलो, मारुतीला हार घालायचा होता. मग निघालो मस्तपैकी. मारुती रायांना इतकं जागृत मंदिर आहे ना आमच्या गावात, जे नवस असेल तो डायरेक्ट पूर्ण होतो, डायरेक्ट इतकी जागृत मूर्ती भावांनो. मग त्यांना आंघोळ वगैरे घातली, हार घातली, सेवा केली त्यांची, मस्त दिवा वगैरे लावला मित्रांनो, प्रसाद वगैरे. बघा ना तुम्ही, एकदम इतकी अनुभूती मला भेटली तिथली. आणि आजपर्यंत मी जे काय बोललोय त्यांना, जे मागितले त्यांनी ते माझ्या पदरात घातले राव भावांनो. खरं सांगतो मी तुम्हाला, इतकं जागृत मारुती रायांचं सत्व आहे, जबरदस्त अनुभूती, जबरदस्त. तर मित्रांनो, मला असं कळलं की आमच्या गावात बाजार भरायला लागलाय. गाव छोटंच आहे, पण मित्रांनो बाजार हा खरड्याला वगैरे असायचा, पण आमच्या गावात पण मंगळवारचा बाजार भरायला लागला. का त्या दिवशी मंगळवारच होता. मारुती रायाची सेवा केली, दिवा वगैरे केला, आणि मस्तपैकी म्हणलं आता बाजार दिसतोय तर करू काहीतरी. मग बायकोला म्हणलं चला आपण जरा काहीतरी बघू. मस्त शेव चिवडा, भजी वगैरे घेतली, अर्धा किलो भजी, किलोच्या हिशोबाने. मग भजी घेतलं मस्तपैकी, सगळं घेतलं. त्यानंतर 2-3 मला भेटले, सेल्फी काढले. दादा म्हणलं बिग फॅन. म्हणलं ओके, त्यांचा काय घेतला नाही मध्ये मी. म्हणलं ठीक आहे, काय असू द्या, काय विषय नाही. मग त्यांचे सेल्फी काढून डायरेक्ट घरी आलो. आमच्या म्हाताऱ्याला म्हणलं, म्हातारा बाबा, भाऊ म्हणलं भजी खायची का, भाऊ म्हणतो मी आमच्या आजोबाला, कारण ते माझ्या बापाचे बाप आहेत. मस्त भजी काय म्हणते बघा म्हातारा आमचं. भैया ऐक का तुला. हो जायचं होतं खरड्याला, सीताराम बाबांचं दर्शन घ्यायचं होतं, परत मठावर जायचं होतं, म्हणजे सुधामती महाराजांच्या मठावरती, म्हणजे दत्तगुरूंच्या दर्शनासाठी जायचं होतं. मग तिथून आम्ही निघालो. पहिलं मी गेलो दत्तगुरूंच्या मंदिरावर गेलो, दाताळ वस्ती वाकीमध्येच आहे. दर्शन घेतलं, इतकं छान वाटलं. विनेचा पण मान घेतला मी, थोडा वेळ घेतला, लय जबरदस्त वाटलं मित्रांनो, एकदम ऊर्जाच. मग घेतल्यानंतर दर्शन घेतलं, म्हणलं महाराजांना आलो, म्हणलं मी जाऊन खरड्याला गेलो. बाबांना हार घातला. कसा दिसतोय, साक्षात जिवंतपणा आहे का नाही, बाबांचा आशीर्वाद आणि महाराजांचा आशीर्वाद घेतला. आणि तिथून लगेच मी निघालो, म्हणलं आता मला जायचंय. मग तिथं थोडा वेळ मी थांबलो, मग घरी आलो. घरी आल्यानंतर आराम केला थोडंसं, परत बाळूमामाच्या इथं गेलो, कारण आमच्या गावात बाळूमामाची मेंढर आली होती. दुसऱ्या दिवशी आमची इथे येणार होती, कारण आदल्या दिवशी खरड्यामध्ये होती, खरड्यातून दुसऱ्या दिवशी आमच्या इथं आली. आमच्या इथं आल्यानंतर त्या दिवशी संध्याकाळी मस्तपैकी आम्ही दर्शन घेतलं, मामांचं दर्शन घेतल्यानंतर तिथून म्हणलं पहिलं
7 वाजता कीर्तन सेवा चालू होणार आहे सुधामती महाराजांच्या इथं दत्त मंदिरावरती. मग तिथं मस्तपैकी आम्ही कीर्तन सेवेचा लाभ घेतला, कारण काही गोष्टी आपल्याला भरपूर शिकायला भेटतात भावांनो. मग त्यांचं कीर्तन स्वरूप आपल्या कानावरती पडलं, बऱ्याचशा गोष्टी शिकायला भेटल्या आणि खरंच सांगतो त्यांची वाणी सुमधुर होती भावांनो. ऐका तुम्ही, थोडीशी तुम्हाला ऐकवतोय. मग परत काय म्हणलं, आता चला भोजनाचा कार्यक्रम झाला आहे, कारण 9 वाजले, कीर्तन संपलं. मग लगेच पंक्तीला वाढण्याचा सुद्धा कार्यक्रम मी केला मित्रांनो. जेवण वगैरे वाढलं, मी स्वतः पण जेवण केलं, खूप सुंदर. आणि देवाच्या दारात मित्रांनो तुम्हाला सांगतो, काय नका टाकू, काही पण आपलं साधी आमटी भाकर जरी असली ना, ती सोन्यावानीच लागते मित्रांनो. आपल्या घरी किती सोनं करा तुम्ही, असं बनतच नाही, इतकं चविष्ट. मग जबरदस्त खाल्ल्यानंतर आम्ही म्हणलं आता बाळू मामाची आरती 9:15 होणार आहे. मग ते कार्यक्रम पटापटा 15-20 मिनिटात मी उरकला आणि लगेच गेलो. आरती संपली होती मित्रांनो, पण तरी पण दर्शन मी घेतलं बाळू मामांचं. जबरदस्त वाटलं मित्रांनो, इतकं आनंद. काही शूट्स घ्यायचे होते मित्रांनो, पण ते राहून गेले राव. कारण काय होते, बऱ्याच ठिकाणी मोबाईल किंवा आपल्या कामं असतात किंवा काय गोष्टी असतात, किंवा एखाद्या ठिकाणी आपण गेलो, मग देवाच्याच भक्तीत तल्लीन होऊन जातो, मग तिथं व्हिडिओ घ्यायचा राहून जातो भावांनो. पण मला दाखवायचं एवढंच होतं की बाबा बघा की हा अमोलवाला बिझनेस बरोबर परमार्थ सुद्धा करतो. मित्रांनो तुम्ही पण केला पाहिजे. मित्रांनो आईबापाची सेवा करा, भगवंताच्या चरणी लीन व्हा, जीवनात सगळं सार्थक होईल भावांनो. तो कसा वाटला ब्लॉग, आवडला का? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा मित्रांनो, जेवढा होईल तेवढा, आणि कमेंट करायला विसरू नका मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.